नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आता मागील व्हिडिओमध्ये आपण ही पट्टी करून घेतली होती आणि ह्या पट्टीमध्ये इथपर्यंत मी केलं होतं। पुन्हा या दोन लाईन, इथली ही एक लाईन आणि ही एक लाईन, ह्या दोन लाईन वाढवून घेतल्यात। आता ही तिसरी लाईन न करता आता आपल्याला कॉर्नर तयार करायचं आहे याचा। तर कॉर्नर तयार करण्यासाठी आपण एरवी काय करतो की एक पर्पल आणि दोन पिवळे घालतो। आता नाही करायचं, आता दोन पर्पल घातले आणि एक पिवळा घातला आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला हे इथे मोती घालून घ्यायचे आहेत। आता ही नीडल पुढे न्यायची, पुढे नेऊन ही जी लाईन आहे खाली, हा अशीच्या अशी लाईन आपल्याला रिपीट करायची इथपर्यंत, अगदी जशीच्या तशी। दोन व्हाईट एक पर्पल, दोन व्हाईट एक पर्पल, दोन व्हाईट एक पर्पल आणि पुन्हा हा कॉर्नर मात्र आपल्याला जसाच्या तसा करायचा आहे। तर या ठिकाणी दोन व्हाईट एक पर्पल, तर ह्याच पद्धतीने मी करून घेणार आहे। ही लाईन पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मग पुढच्या लाईनच्या वेळेस तुम्हाला दाखवते। आता पुढल्या लाईनमध्ये इथपर्यंत असंच्या असंच करत नाहीचं आहे। एक जांभळी लाईन, एक जांभळा, दोन पांढरे, एक जांभळा आणि दोन पांढरे, इथपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे। मग पुढे काय चेंज आहे तो दाखवते। या लाईनमध्ये हा एकच मोती चेंज झाला आहे, या लाईनमध्ये हा एक मोती चेंज झाला आहे, जिथे पिवळ्याच्या ठिकाणी आपण जांभळा घातला। आता इथपर्यंत मी हे 5 मोती घालून घेते आणि मग पुढची डिझाईन तुम्हाला दाखवते कोणते घालायचे ते। तर या ठिकाणी जांभळा मोती न घालता दोन पांढरे घालायचे आहेत। बघा, दोन पांढरे घालायचे आहेत। त्याच्यानंतर हा जांभळा मोती आपल्याला चेंज करायचा आहे, कारण ही लाईन अशी रिपीट होईल। म्हणून मग या ठिकाणी वर पांढरा आणि खाली जांभळा मोती घ्यावा लागेल। वर पांढरा आणि खाली जांभळा, असं अल्टरनेट करायचं। अल्टरनेट करून आता आपल्याला ही नीडल या पांढऱ्या मोत्यात आणायची। तर या पांढऱ्या मोत्यात नीडल आणल्यानंतर जांभळ्याच्या पुढे आपण पांढरा मोती घातला। आता या ठिकाणी आपल्याला तीनही पांढरेच मोती घालायचे आहेत। आता याच्यात लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। आता हे 3 पांढरे मोती घातलेत मी। आता या ठिकाणी एक जांभळा घालायचा आहे आणि एक पांढरा घालायचा आहे। आता उरलेले जे मोती आहेत हे अशीच्या अशी आपल्याला घालून टाकायचे। 3 पांढरे एक जांभळा, 2 पांढरा एक जांभळे आणि 2 पिवळे। आता काय करायचं, इथपर्यंत आपल्याला सेम मोती घालायचे आहेत। एक पांढरा एक जांभळा आणि एक पुन्हा एक जांभळा आणि एक पांढरा। बघा, हे 2 मोती घातले आपण। त्याच्यानंतर पुन्हा एक जांभळा आणि एक पांढरा, हे झाले 4 मोती। आता 2 पुन्हा पांढरे घालून घ्यायचे आहेत। दोन पांढरे आणि आता इथे मात्र इथे एक जांभळा मोती येईल आणि इथे एक पांढरा मोती येईल। फक्त अपोजिट करायची आहे डायरेक्शन, खाली जांभळा घ्यायचा आणि वर पांढरा घ्यायचा। तर इथे वर एक जांभळा आणि एक पांढरा असे 2 मोती घालायचे आहेत। आणि हा चौकोन आता आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे। तर या जांभळ्या मोत्यातून आपण नीडल टाकूया आणि जांभळ्या मोत्यातून नीडल टाकून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी
2 पांढरे आणि 1 जांभळा असे 3 मोती टाकायचे आहेत. दोन पांढरे आणि 1 जांभळा असे 3 मोती टाकलेत आपण. आणि ही निडल या एका जांभळ्या मोत्यातून आता काढून घेतली. आता इथून आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 5 मोती पांढरे घालायचे आहेत. 2 घातले आहेत, आणखी 3 घालायचे आहेत आणि 1 जांभळा घालायचा. बघा 5 पांढऱ्यापैकी 4 पांढरे झालेत. आता 1 जांभळा घालायचा आहे आणि 1 पांढरा घालायचा. बघा आणि आता ही लाईन आपल्याला खालचे मोती मात्र तशीच्या तशी आपल्याला जशी आहेत तसेच बाजूच्या लाईनमध्ये बघायचं आणि तशीच्या तशी मोती घालून घ्यायचे. तर आता 1 पांढरा 1 जांभळा 2 पांढरे 1 जांभळा हे घालून घेते मी. आता या ठिकाणी 4 मोती असेच घालायचे आहेत आपल्याला इथपर्यंत. तर 1 पांढरा आणि 1 जांभळा, पुन्हा 1 पांढरा आणि 1 जांभळा. हे जांभळ्यापर्यंत ते मोती तसेच्या तसे घालत न्यायचे आहेत आपल्याला. 4 बघा हे 4 मोती घातलेत. आता हा 1 व्हाईट. आता इथे 1 जांभळा मोती घालून बाकीचे सर्व पांढरे मोती घालायचे इथपर्यंत. पूर्ण लाईन आपल्याला पांढरी करायची. बघा या ठिकाणी 1 व्हाईट आणि 1 जांभळा घालायचा आणि बाकीचे सर्व व्हाईट मोती घालायचे. आता ही लाईन आपण पूर्ण व्हाईट करणार आहे. आता ही बाजूची लाईन आपल्याला पूर्ण इथपर्यंत पर्पल करायची आहे, म्हणून मग या बाजूला 1 पर्पल मोती घालायला लागेल आणि इथेही पर्पल आणि इथे व्हाईट, म्हणजे 2 पर्पल 1 व्हाईट, 2 जांभळे आणि 1 व्हाईट असे 3 मोती घालायचे कॉर्नरला. तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणतं ते नक्की सांगा मला की मी हे मोती कुठल्या पद्धतीने घालते आहे. आता ही लाईन आपल्याला इथपर्यंत पर्पल करायची आहे आणि बाकी खाली जशीच्या तशी इथपर्यंत. तर इथपर्यंत मी जांभळे मोती घालून घेते, मग 2 पांढरे 1 जांभळा. आता या ठिकाणी पूर्ण व्हाईट करायची आहे ही लाईन, पहिली लाईन. दुसरी लाईनसुद्धा पूर्ण व्हाईट करायची आहे, तिसरी जांभळी आणि चौथी पिवळी. तर ही व्हाईट लाईन मी कंप्लीट करते, मग पुढची लाईन तुम्हाला दाखवते. या कॉर्नरला आपल्याला 3 व्हाईट मोती घालायचे आहेत आणि बाकीची पूर्ण लाईन पांढरी करायची. इथपर्यंत पांढरी, हा जांभळा आणि मग 2 पिवळे. आता ही लाईन पूर्ण जांभळी करायची आहे आणि त्याच्यानंतरची पूर्ण लाईन पर्पल पिवळी करायची. तुमच्या लक्षात आलं असेल की ही जांभळी लाईन आता आपण इथे कंटिन्यू करतोय आणि ही पिवळी लाईन इथे कंटिन्यू करायचं आहे. ह्या 2 लाईन झाल्या की आपला हा कॉर्नर झाला. मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता या कॉर्नरला इथे 2 पिवळे आणि इथे 1 जांभळा आणि बाकीची पूर्ण लाईन पिवळी. आता या ठिकाणी कॉर्नरला 3ही पिवळे मोती घालायचे की हा कॉर्नर आपला कंप्लीट झाला. आता काय करायचं, हा धागा इथून इथपर्यंत घेऊन यायचा, सरळ या मोत्यामधून पिवळ्या मोत्यांमधून ओवत घेऊन यायचा. इथून फिरवायचं असा आणि सरळ या पूर्ण लाईनमधून ओवत आणायचा आणि ह्या 2 मोत्यांमध्ये घालून यायचं, या पांढऱ्या मोत्यामध्ये. ते इथपर्यंत घेऊन येते मी. आता या ठिकाणी 1 पांढरा 1 पर्पल. आता आपल्याला माहिती आहे का, ही लाईन जी आहे, ही जी लाईन आपण करतोय हे या इकडच्या बाजूनी जसं केलं तसंच या बाजूनी सुद्धा आपल्याला करायचं आहे.
आडवं नेऊन. आता कोणती लाईन रिपीट करायची ते मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये हे 2 मोती आहेत आणि ही लाईन आपल्याला रिपीट करत न्यायची आहे. 1 पर्पल 2 व्हाईट, 1 पर्पल 2 व्हाईट, 1 पर्पल 2 व्हाईट, 1 पर्पल आणि 2 पिवळे आणि ही पण लाईन अशीच्या अशी आपल्याला ह्या 2 लाईन रिपीट करायची. आता ही लाईन मी करून घेते इथपर्यंत. ज्या पद्धतीने आपण ही उभी लाईन केली त्या पद्धतीने हे असं धरायचं आणि मग ते मोती टाकायचे. बघा, 1 पर्पल आणि 1 व्हाईट. बघा, पुन्हा 2 व्हाईट, पुन्हा 1 पर्पल आणि 2 व्हाईट. या ठिकाणी पुन्हा 2 व्हाईट घालायचे आहेत आपल्याला. आता इथपर्यंत मी करून घेते, मग इथून पुढचा भाग तुम्हाला दाखवते. इथपर्यंत या पर्पलपर्यंत. आता या पर्पल मोत्यामध्ये इथपर्यंत आपण आलो आहे. आता या पर्पल मोत्यामध्ये आपल्याला निडल टाकायची. आता आपल्याला 90 डिग्रीमध्ये ही पिवळी लाईन करत न्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक हा पर्पल कलरचा मोती घ्यायला लागेल आणि 2 पिवळे घ्यायला लागतील. आणि इथं हा चौकोन पूर्ण करायचा. बघा, हा चौकोन आपण पूर्ण केला. आता आपल्या लाईन परफेक्ट. आता आपल्याला सुरुवात करायची आहे. आता हे 3 मोती झालेत. आपली ही लाईन आपण करतो आहे. ह्याच्यातले 3 झाले. आता हे 2 व्हाईट, 1 पर्पल आणि 5 व्हाईट, 1 पर्पल. ही लाईन आपल्याला अशीच्या अशी रिपीट करायची आहे. 2 व्हाईट, बघा हे 2 व्हाईट, त्यानंतर 1 व्हाईट आणि हा 1 पर्पल. आणि आता हे पूर्ण व्हाईट इथपर्यंत आपल्याला पूर्ण व्हाईट करायचं आहे. हा पर्पल आणि 2 येलो. आत्ता आपल्याला ही एक लाईन इथपर्यंत आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही एक लाईन 7 पर्पल 2 व्हाईट, 1 पर्पल आणि 1 येलो आणि 7 पर्पल 2 व्हाईट आणि 1 येलो. तर ह्या 2 लाईन मी करून घेते. अशाच्या अशाच करायच्या आहेत. आता इथून या व्हाईट मोत्यामध्ये हा धागा आला आहे आणि इथून आपल्याला 7 मोती हे पर्पल घालायचे आहेत या मोत्यापर्यंत. नंतर 2 व्हाईट 1 पर्पल आणि सेम लाईन रिपीट करायची आहे. तर एवढ्या 2 लाईन मी करते आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते. आता अशा पद्धतीने हे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता इथे आपण थांबून जाऊ, कारण मी अगोदर जी पट्टी केली होती त्याला मॅच केलेलं आहे. ॲक्च्युअल ही डिझाईन मी फक्त तुम्हाला दाखवण्यापुरती केली आहे, कारण मला तोरण पट्टी करायची होती. तो कॉर्नर फक्त तुमच्यासाठी केला, मग नंतर मी काढून टाकणार आहे. बघा, ही पट्टी आत्ता आपण केलेली आहे आणि ही पट्टी मी बिफोर केलेली आहे. ही अशी जोडली की बघा, आता ही पट्टी आपली मॅच झाली आहे. तर ही पट्टी जवळपास आपली, बघा मी मोजून दाखवते, टोटल पट्टी मिळून हे मी मोजून बघते. आता कदाचित कॅमेऱ्यात पूर्ण येणार नाही, पण ही पूर्ण पट्टी जवळपास 17.5 इंच झाली आहे. म्हणजे जवळपास 1.5 फूट. म्हणजे याच्यामध्ये 2 लाईन जर 2-3 लाईन एखादा चौकोन जर वाढवला तर ही जवळपास 1.5 फूट पट्टी झाली आहे आणि चौरंगासाठी एवढी पट्टी आपल्याला सफिशियंट आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी का, हे मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं होतं की हे लक्षात कसं ठेवायचं. तर हा भाग केल्यानंतर, हा जो भाग आहे इथपर्यंत केल्यानंतर तुमच्या लक्षात हे आलं असेल की ही लाईन इथे कंटिन्यू झाली, ही पिवळी लाईन इथे कंटिन्यू झाली आणि ही व्हाईट लाईन अशीच्या अशी
पुढे गेली, त्याच्यानंतर ही पर्पल लाईन जशीच्या तशी कंटिन्यू केली, ही व्हाईट लाईन कंटिन्यू केली आणि ही व्हाईट लाईन. म्हणजे या 4 ओळी तर तुम्हाला करायला काही कठीण जाणार नाही. फक्त इथंच आपल्याला ह्या इथपर्यंत हे करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि मग ही जोडलेली पट्टी आपल्याला करता येईल. तर माझी ही कलाकृती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. त्याच्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि आवडलं तर लाईक करा. मी ही पूर्ण पट्टी थोडंसं दुरून फोटो घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता ही पट्टी तुम्हाला दाखवल्यानंतर मी काढून टाकणार आहे. मी याची तोरणपट्टी करणार आहे पूर्ण. चौरंगाभोवतीसुद्धा ही सुंदर दिसते, उंबरठ्याला छान दिसते आणि तोरणपट्टी म्हणून अप्रतिम दिसते. याच्यामध्ये तुम्ही खालच्या बाजूला कुठल्याही प्रकारची डिझाईन याला लावू शकता. म्हणजे पानं लावा, फुलं लावा किंवा हँगिंग अशी जर लावले तरीही ही पट्टी खूप सुंदर दिसेल. अशी नवीन प्रकारची पट्टी मी करण्याचा प्रयत्न केला. आणि सांगायचं झालं तर ही डिझाईन माझ्या घरी जे सोफा कवर आहेत त्याच्यावरती ही डिझाईन मला सोफा कवरवरती दिसली आणि ती डिझाईन मी मोत्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. माझा हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा, कॉमेंट करा. कॉमेंटची खूप गरज आहे. म्हणजे तुमच्या प्रतिक्रियांवरूनच मला कळतं की मी खरंच पुढे करायला पाहिजे कंटिन्यू की नाही करायला पाहिजे. आजच्या पुरते एवढंच. भेटूया नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.